पीक विमा 2025 करिता जे सर्व माहिती आहे ती या व्हिडिओवर मिळत जाईल. तसेच विविध सरकारी योजना याबद्दल देखील माहिती मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला नमस्कार सबस्क्राईब शेतकरी करा. बांधवांनो, मी आज घेऊन आलोय पीक विम्याबद्दल जो आता लेटेस्ट GR आलाय त्याबद्दल संपूर्ण माहिती. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की यावर्षीच्या पीक विम्याच्या प्रोसेसमध्ये काय काय बदल झालेत, किती रुपये भरावे लागणार आहेत आणि कोणती कोणती पिकं कोणत्या कोणत्या जिल्ह्यासाठी किती हप्ते द्यावे लागणार आहे. पहिली गोष्ट मेन म्हणजे जे 1 रुपयामध्ये पीक विमा निघत होती ते आता बंद झालेलं आहे. आता त्याऐवजी हप्ते भरावे लागणार आहे आणि ही एक शेतकऱ्यांसाठी वेगळी बाब आहे. पण त्यात काही आणखी नवीन गोष्टी आल्या आहेत ते आपण समोरच व्हिडिओमध्ये बघूया आणि पूर्ण डिटेल GR, खोटी बातमी नाहीये, GR आहे. पूर्ण डिटेल GR तुमच्या समोर हा 499 पानांचा GR आहे. पूर्ण आपण बघूया. त्यातली जी महत्वाची माहिती आहे आपण ती पूर्ण जाणून घेऊया. त्यामुळे तुम्हाला आणि काही महत्वाच्या गोष्टी पण आहे की लाईक काय काय नवीन नियम आहे की जे करावेच लागणार आहे ते पण आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे. जसे की ई-पीक पाहणी, पीक पेरा नोंदणी या सगळ्या गोष्टी. आता तुम्ही बघू शकता की दिनांक 24 जूनचा 2025चा हा GR आहे. पहिली गोष्ट, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कारण की याच्या पुढे तुम्हाला सर्व व्हिडिओ पीक विम्या संदर्भात काय काय बदल झाले, काय काय शासन निर्णय आले किंवा मंत्रिमंडळाच्या बैठका या सर्व गोष्टी कळवण्यात येईल. तर तुम्ही बघू शकता हे अगोदरचे शासन निर्णय आहे ते दिलेले आहेत. त्यानंतर आपण बघूया प्रस्तावित प्रस्तावना. पीक विमा 2022-23 करता कप अँड कॅप मॉडेल जे आलं होतं म्हणजे 1 रुपयामध्ये जे भरत होते अर्ज ते आता बंद केलेलं आहे आणि सरकारला काय वाटतंय की आता आपण त्याऐवजी दुसरं काहीतरी सुधारणा केली. सुधारणा म्हणजे जे चांगलं असतं ते, पण सरकारने हे वेगळंच काहीतरी केलेलं आहे. जे 1 रुपयामध्ये होत होतं काम आता ते जास्त होणार आहे. तर आपण बघू शकतो शासन निर्णय जो आलेला आहे, योजनेची उद्दिष्टे वगैरे, युद्धीची प्रमुख उद्दिष्टे आणि बाकीच्या गोष्टी इथे दिलेल्याच आहे, तुम्ही ते वाचून घ्या. आता मेन आपण बघूयात की योजनेमध्ये जे पिके समाविष्ट केली ती कोणती कोणती आहे. पीक परकवारी, खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम म्हणजेच पावसाळा आणि हिवाळ्यातील आणि काही उन्हाळ्यातील पिके जी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये तृणधान्य, गळीत धान्य पिके आणि नगदी पिके. नगदी पिके म्हणजेच कापूस, खरीप आणि भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीन, भात, ज्वारी, नाचणी, सोयाबीन, उडीद, मूग. त्याच्यानंतर रब्बीमध्ये गहू, उन्हाळी भुईमूग, रब्बी कांदा या सगळ्या गोष्टी आहेत. पीकनिहाय जी रक्कम आहे, आता जर तुमची अन्नधान्य असेल म्हणजे डाळी वगैरे तर याची 2% रक्कम भरायची जेवढी तुम्हाला रक्कम मिळणार आहे त्यातली, आणि नगदी पीक आहे त्याची 5% रक्कम भरायची लाईक भुईमूग वगैरे या गोष्टी. विमा रक्कम ते सर्व माहिती इथे दिलेली आहे. जिल्हा आणि महसूल मंडळ आणि गाव ग्रामपंचायत पातळीवर काय काय गोष्टी होणार आहे ते पण यामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण बघणार आहे की कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी आहे. अहिल्यानगर, नाशिक, नागपूर. भारतीय कृषी संजीवनी विमा कंपनी, त्यात सोलापूर, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, रायगड, बुलढाणा, सांगली, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे यांसाठी एकच कंपनी आहे. त्या कंपनीचा पत्ता वगैरे पण दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर धाराशिव, लातूर, बीड यासाठी ICCI लोबार्ड ही वेगळी कंपनी आहे. योजनेचे वेळापत्रक ही खूप महत्वाची बाब आहे. योजनेचे वेळापत्रक तुम्ही बघू शकता की 31 जुलै ही शेवटची तारीख आहे अर्ज दाखल करण्यासाठी, आणि रब्बीमध्ये 30 नोव्हेंबर पासून ते 15 डिसेंबर पर्यंत आणि 31 मार्च 2026 पर्यंत उन्हाळी, या सर्व गोष्टी दिलेल्या आहे. कर्जदार शेतकऱ्यांची विमा ही पण माहिती दिलेली आहे, तुम्ही ती वाचून घ्या. सर्व महत्वाची माहिती दिलेली आहे. आपण आता बघणार की कोणत्या ई-पीक पाहणी, हे बघा हे खूप महत्वाचं केलेलं आहे. त्याच्यानंतर पीक कॅलेंडर, तुम्ही कधी क्रॉप कॅलेंडर म्हणजे कधी पीक लागवड केली, त्याच्यानंतर औषध फवारणी केव्हा केली, या सर्व गोष्टी. बोगस पीक विमा प्रकरण ते पण एक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये शेतकरी फ्रॉड करतात काही. त्याच्यामुळे सर्वांनाच कधी कधी नुकसान झेलावं लागते. नुकसान भरपाईची पद्धत ही जी आहे ही खूप अवघड इथे दिलेली आहे सरकारने. म्हणजे सरकारचा हेतू हाच आहे की शेतकऱ्यांना किती कमीत कमी पीक विमा दिला जाईल. ज्याला गणित जास्त आहे ते याच्यामध्ये डोकं घालणार. त्याच्यानंतर बघा पीक पाहणी, प्रत उत्पादन 1000 किलो, हे सर्व माहिती दिलेली आहे. नुकसान भरपाईची ते आकडेवारी कशी काढायची आता आपण बघणार आहोत की जिल्ह्यानुसार कसं होणार आहे. आता आपण समोर गेल्यानंतर बघूया. प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी टक्केवारी असते. प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळं आहे. आपण याच्या पुढे बघणार आहोत. हे बघा, जिल्हा ठाणे, ते भात तांदूळ तिथे जास्त करून त्याच लागवड केली जाते. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जिल्हा नाशिक. नाशिकसाठी बघू शकता सोयाबीन,
भुईमुग सोयाबीनसाठी विमा हप्ता आहे तिथे 817 रुपये, भात आणि चाचणीसाठी आहे 545 रुपये, ज्वारीसाठी 82 रुपये, त्याच्यानंतर कापूस 600 रुपये, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगरसाठी तुम्ही बघू शकता भात आहे 152 रुपये विमा हप्ता आहे, त्याच्यानंतर भुईमुगसाठी 1100 रुपये, त्याच्यानंतर मूगसाठी 940, कापसासाठी 1800 रुपये आणि सोयाबीनसाठी 1160 रुपये. अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यासाठी दिलेले आहे. सोलापूर, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर सगळ्यांसाठी दिलेले आहे. जालना बघू शकता कापूस 900 रुपये प्रति हेक्टर हप्ता असेल. प्रति हेक्टर गोष्ट करतोय आपण. ओके. तर अशा प्रकारे हा पूर्ण GR आहे 955 पानाचा. याच्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. ही एक बाब चुकीची घडली आहे की ₹1 जो आता मिळणार होता तो यावर्षी मिळणार नाही आहे. जर तुम्हाला हा GR डाउनलोड करायचा असेल तर खाली मी लिंक देतोय त्या लिंकवर क्लिक करून अशा प्रकारची समोरची प्रोसेस करायची आहे. त्यासाठी तुम्ही बघू शकता खाली लिंक दिल्यानंतर तुमच्या समोर असं मोबाईलमध्ये ओपन होईल किंवा लॅपटॉप किंवा मोबाईल तुम्ही जिथे बघत असाल तिथे पीक विमा 2025 हे पूर्ण माहिती दिलेली आहे ती वाचायची. त्याच्यानंतर बघा इथे डाउनलोड GR हे बटन दिलंय. या बटनावर क्लिक केलं की तुमच्या पुढे हे 3 नंबरची जी PDF आहे पीक विमा 2025 याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे हा पूर्ण शासन निर्णय म्हणजे हा जो GR आहे तो येऊन जाईल. धन्यवाद. तुम्ही अशा प्रकारे सर्व प्रोसेस फॉलो करून हे डाउनलोड GR वर क्लिक करून तुम्ही GR आहे वाचू शकता. पूर्ण माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा.